नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण CET 2020 या बॅचमध्ये मॅथमॅटिक्स या विषयामध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन किंवा डेरिव्हेटिव्ह्ज हा जो काही कन्सेप्ट चॅप्टर आपण स्टडी करतोय. या चॅप्टरमध्ये आज आपण कन्सेप्ट हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज हा आपण स्टडी करणार आहोत. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज लास्ट 3 लेक्चरमध्ये आपण ऑल ओव्हर बेसिक कन्सेप्ट, त्याच्यानंतर आपण कंपोजिट टाइप ऑफ द डेरिव्हेटिव्ह्ज, लॉगॅरिथमिक डेरिव्हेटिव्ह्ज, implicit type of function, then parametric type of function, and now we have to study the higher order differential equations or the higher order derivatives. What is the concept of higher order? Basically we have studied up to date the derivatives are the single order derivatives. Only we can find the dy by dx. Only we have to find only dy by dx. The dy by dx having the single order. When the any function f of x, when the any function f of y is equal to f of x, and we have to differentiate such a function in single time. बरोबर, in a single time. एकदा जर आपण याला डिफरन्शिएट केलं, then we get the dy by dx is equal to f dash of x. This is known as the single order or the first order derivative of the respective function. First order or the single order derivative असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. हे पहिला ऑर्डर आहे. Then such a function we have to differentiate again once. अजून एकदा आपण डिफरन्शिएट केलं, ते झालं टोटल ट्वाइस टाइम्स. किती झालं ओव्हरऑल? ट्वाइस टाइम्स. याला डिफरन्शिएट केलं हे येईल आणि याला पुन्हा डिफरन्शिएट केलं तर वेगळंच काहीतरी येईल, आणि ते दाखवतो आपण डी स्क्वेअर, किंवा असं लिहूया डी अपॉन डी एक्स आणि देन डी वाय बाय डी एक्स आणि डी अपॉन डी एक्स दॅट इज एक्स सिंगल डॅश ऑफ एक्स. म्हणजेच काय आलं? डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, सॉरी डी एक्स स्क्वेअर, सॉरी डी वायवर डी वाय स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एफ डबल डॅश ऑफ एक्स. याचा अर्थ काय झाला? दिस बिकम्स नाउ विच टाइप? दिस बिकम्स नाउ द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. किती झालं? सेकंड ऑर्डर. नाउ सच अ फंक्शन वी डिफरन्शिएट अगेन वन्स. अजून एकदा आपण डिफरन्शिएट करूया. किती होणार तिथून पुढची प्रोसेस? एकदा अजून जर आपण डिफरन्शिएट केलं तर 3 टाइम्स. किती? थ्राइस असं आपण सांगू शकतो. किती टाइम झालं? 3 टाइम्स असं आपल्याला सांगता येईल. मग अजून एकदा डिफरन्शिएट केलं तर काय येणार बघा. याच्यामध्ये डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब इज इक्वल टू एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स आणि सो वन. आपण पुढे n टाइम्स जर डिफरन्शिएट केलं, आपण 4 टाइम डिफरन्स केलं तर चौथा घात, 5 टाइम 5वा घात येईल, 6 टाइम्स 1 n टाइम्स जर आपण डिफरन्शिएट केलं, देन डी टू द पॉवर n वाय अपॉन डी एक्स टू द पॉवर n इज इक्वल टू एफ n टाइम्स डॅश ऑफ काय n टाइम्स डॅश असं लक्षात घ्यावं लागेल. एफ ऑफ एक्स n टाइम्स डॅश. किती डॅश? तर n टाइम्स डॅश. द कन्सेप्ट इज नोन एज द हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पहा, व्हेन वी कॅल्क्युलेटिंग द डेरिव्हेटिव्ह मोर दॅन द सिंगल ऑर्डर, एकापेक्षा जास्त ऑर्डरचे आपण डेरिव्हेटिव्ह्ज कॅल्क्युलेट करतो त्याला आपण काय म्हणतो? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज आपण त्याला बोलतो, लक्षात घ्या. आणि ते हायर ऑर्डर जे काय डेरिव्हेटिव्ह्ज आहेत त्याचा आपल्याला विचार करायचा. मग आपण फंक्शन काय करतो? एक वेळेस सोडवतो सिंगल ऑर्डर. फंक्शन 2 वेळा डिफरन्शिएट केलं डबल ऑर्डर, 3 वेळा डिफरन्शिएट केलं ट्रिपल ऑर्डर, 4 टाइम्स 5 टाइम्स 6 टाइम्स n टाइम्स. पण एकापेक्षा जास्त ऑर्डर असेल तर त्या सगळ्या ऑर्डरला काय बोलतात?
हायर ऑर्डर. पहिली ऑर्डर सोडून लक्षात घ्या, पहिली जे आहे ते आपलं सिंपल डेरिव्हेटिव्ह. 2 ऑर्डर असेल तरी हायरच, 3 असेल तरी हायर, 4 असेल तरी हायर, 5 असेल तरी हायर, n असेल तरी सुद्धा हायर. याला काय म्हणतात हायर ऑर्डर. का? मोर दॅन 1 ऑर्डर. एक ऑर्डरपेक्षा जास्त ऑर्डर इथं आहे म्हणून याला काय म्हणतात हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण बोलतो. काय बोलतो? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण त्याला म्हणतो. लक्षात घ्या. आणि मग आपल्याला ज्यावेळेस हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं, ऑर्डर तर आपल्याला समजते. जितक्या वेळेस आपण डिफरन्शिएट करूया तितक्या वेळेस आपल्याला त्याला काय म्हणता येतं, हायर, त्याची ऑर्डर आपल्याला मानता येते. काय म्हणता येतं आपल्याला? त्याची ऑर्डर आपल्याला मानता येते. लक्षात घ्या. मग त्याचप्रमाणे जर आपण समजा थोडासा विचार जर केला तर आपण एखादा एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण काय करायचं, नंबर ऑफ टाइम्स ऑर्डर करायचं. आता हा पॉईंट सोडवत असताना आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला बेसिक पूर्ण डेरिव्हेटिव्ह आपल्याला यावं लागतं. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा असेल, लॉगॅरिथमचा असेल, एक्सपोनेन्शियलचा असेल किंवा अजून त्याच्यामध्ये कंपोजिट टाईप असेल, अल्जेब्रिक टाईप असेल, हे सगळे डेरिव्हेटिव्ह आपल्याला यावे लागतात, क्लिअर यायला लागतं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह सुद्धा क्लिअरली यावे लागतात, यायला पाहिजे. त्यानंतर लॉगॅरिथमिक, जो काही लॉगॅरिथम आपण काय म्हणतो लॉगॅरिथमिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं तो कन्सेप्ट सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. त्याच्यानंतर पॅरामेट्रिक्स कसे सोडवायचे ते सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला एक इम्प्लिसिट टाईपचे डेरिव्हेटिव्ह कसे असतात ते सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि राहिला लास्ट पॉईंट हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मग सगळे एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही रिपीट करू शकता. हा काय आहे, हा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल्स वेगळे नाहीत. बरोबर ना. एक कन्सेप्ट नवीन आहे पण तो कसा आहे, विच इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द प्रिव्हियस ऑल टाईप्स. कोणत्याही टाईपमधलं एक्झाम्पल घ्या आणि ते याच्यामध्ये टाका, तुम्हाला ह्या टाईप सोडवता येतो. लक्षात घ्या. मग आपण काय करूया, काही एक्झाम्पल्स आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. समजा आपल्याकडे फंक्शन आहे y इज इक्वल टू साइन एक्स आणि त्यांनी सांगितलं फाइंड डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर. पहा बेसिकली एक कन्सेप्ट तुम्ही पाहिलेला आहे, तुम्हाला लक्षात येत असेल की आपण फिजिक्समध्ये एक पॉईंट घेतला होता, बरोबर ना. एसएचएम आपण कन्सेप्ट घेतला होता आणि त्या एसएचएमचं इक्वेशन, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याकडे होतं. ते बी आपल्याला आठवतंय थोडंसं, ते बी आपण लक्षात घेणारच आहोत. पण त्याच्या आधी आपण काय करू, एक सिंपल साधं फंक्शन घेऊ आणि ते कसं सोडवायचं त्याचा आपण विचार करूया. पहा फंक्शन आहे 9, पहा इकडे लक्ष द्या, y इज इक्वल टू साइन एक्स हे फंक्शन आहे. काय करायचं सांगितलंय, फाइंड डी स्क्वेअर, बघा फाइंड डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर हे फाइंड करायचं आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय करायचं, 2 टाइम्स आपल्याला डिफरन्शिएट करायचे. किती टाइम्स, वी हॅव टू डिफरन्शिएट सच अ फंक्शन 2 टाइम्स, 2 वेळेस आपल्याला डिफरन्शिएट करायचं. मग पहिल्या वेळेस करूया, किती येईल, dy बाय dx इज इक्वल टू, बरोबर आहे, dy बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे, तर आपल्याला मिळेल साईनचं कॉस मिळेल. काय मिळेल, साईनचं मिळेल कॉस. का तर हे बेसिक झालं, हे तर यायलाच पाहिजे. साईनचं डेरिव्हेटिव्ह हे कॉस येतं किंवा कॉस आहे, हे जर आपल्याला येत नसेल तर मग डेरिव्हेटिव्ह कसं शिकायचं. मग आपण आलो शेवटच्या पॉईंटला या चॅप्टरच्या. काय आलोय, बरोबर नाही, हे जो काय चॅप्टर आहे याच्यात मग शेवटच्या पॉईंटला आले आणि जवळपास तुम्हाला याच्यावरती 8 ते 10 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला विचारले. 5 ते 6 क्वेश्चन, 2 मार्काला एक क्वेश्चन असतो, बरोबर ना. 5 ते 6, बरोबर ना, त्याची रेंज आहे. 10 ते 12 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टरवरती विचारले जातील. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, त्यातले 5 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे डेरिव्हेटिव्हचे. 10 मार्क धरून चला एवढेच. 2 मार्काला एक क्वेश्चन आहे, मग तुम्हाला 5चे 5 क्वेश्चन चांगल्या प्रकारे सुटायला पाहिजेत. म्हणजे 10 मार्क तुम्हाला मिळतील या चॅप्टरवरचे, बरोबर की नाही. 10 मार्क तुम्हाला मिळवायचे. मग त्या दृष्टीने तुमचा अभ्यास असायला पाहिजे. मग हे झालं समजा बेसिकनुसार. आता काय करायचं आपल्याला, अजून एकदा डिफरन्शिएट करायचं. म्हणजे काय होईल, लिहिताना आपण डी स्क्वेअर वाय आपण काय होईल डी एक्स स्क्वेअर. मग कॉसचं पुन्हा साईन मायनस, का तर कॉसचं किती असतं, साईन मायनस किंवा मायनस साईन असतं, लक्षात घ्या. मग या प्रकारची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, या प्रकारची व्हॅल्यू. मग हे झालं तुमचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स. कधी कधी तुम्हाला असंही सांगतील, इफ
बघा हेच एक्झाम्पल थोडं बदलून लिहितो मी. वाय इज इक्वल टू साइन एक्स, सिंपल आयडिया आपल्या कन्सेप्टनुसार. वाय इज इक्वल टू साइन एक्स, देन शो दॅट डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 0. हे शो दॅट करा असं म्हणतील तुम्हाला. काय करा, शो दॅट करा. हे दिलंय तर हे दाखवा असं म्हणतील. मग काय करायचं आपल्याला, डबल ऑर्डर काढायचं. सिंगल काढलं, डबल काढलं, याचं मिनिंग काय, वाय साईनचा. मग डी स्क्वेअर वाय आपण डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वाय, आणि लेफ्ट साईडला शिफ्ट केलं तर प्लस वाय इज इक्वल टू 0. आणि झालं शो दॅट. 2 मार्कासाठी, बरोबर की नाही, 2 मार्कासाठी शो दॅट झालं. लक्षात, या प्रकारची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. इथे लक्षामध्ये या प्रकारचं स्वरूप तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल, किंवा तुमच्या ऑप्शनमध्ये असेल मायनस वाय, वाय, किंवा अजून कुठं कॉस एक्स, पुढं अजून वेगळंच काही साइन एक्स काहीतरी दिलेलं असेल. मग यातलं तुम्हाला मायनस वाय, याच्याबरोबर काय मायनस वाय येतं. हे तुम्हाला 4 ऑप्शनमधून मिळू शकतं. असंही तुम्हाला सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं. बाकी आता वेगळ्या प्रकारमध्ये वेगळे एक्सप्रेशन तुम्हाला मांडता येतात. अनेक वेगवेगळे एक्सप्रेशन तुम्हाला मांडता येतात. समजा आपण आता एक्सप्रेशन घेऊया पुढे कंपोजिट टाईपचं. कोणतं घेऊया, कंपोजिट टाईप ऑफ फंक्शन मी घेतो पुढे. आणि तुम्हाला काय करायचं, डी स्क्वेअर वाय आपण डी एक्स स्क्वेअर काढायचं. बघा कसं सोडवता येईल तुम्हाला. हे वाय इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. काय, वाय इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स आहे. सांगितलंय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट करा. कंपोजिट टाईप फंक्शन. कसं आहे फंक्शन, द फंक्शन इज अ कंपोजिट टाईप फंक्शन. आणि ज्याला डेरिव्हेटिव्ह चांगलं येईल, ज्याचं डेरिव्हेटिव्ह एकदम भारी असेल, त्याला इंटिग्रेशन लवकर समजतं. लक्षात घ्या. पहिला मुद्दा, हे तिन्ही चॅप्टर सक्सेसिव्ह आहेत. आधी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चांगले यायला पाहिजे, नंतर तुम्ही काय करू शकता, लिमिट कंटिन्युटीचा स्टडी करू शकताय, त्यानंतर डेरिव्हेटिव्हचा स्टडी करू शकता. आणि डेरिव्हेटिव्ह एकदा यायला लागला की इंटिग्रेशन क्लिअरली तुम्हाला येतं. ज्याला ट्रिग्नोमेट्री समजला नाहीये त्याला लिमिट कंटिन्युटी काहीच कळत नाही, कळणारच नाही. काही पार्ट कळेल पण काही पार्ट बिलकुल तुम्हाला 100% त्याचं अंडरस्टँडिंग होणार नाही, पार्शियली समजून जाईल. दुसरी महत्त्वाची बाब, तुम्हाला लिमिट जर काय कळत नाही आहे, कंटिन्युटी काय कळत नाही, तर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला अंडरस्टँड होणार नाही, पाठ करावं लागेल नुसतं. अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह एकदम भक्कम झालं आहे, एकदम बेस क्लिअर झाला आहे, त्याचं इंटिग्रेशन मग एकदम सुपर चालतं आहे. लक्षात घ्या, त्याला इंटिग्रेशनची काय अडचण येत नाही. आणि हे मी सांगितलेले जे काही मॅथमधले हे चॅप्टर जे आहेत, ट्रिग्नोमेट्री, लिमिट, कंटिन्युटी, डिफरन्शियल इक्वेशन, डेरिव्हेटिव्ह्ज, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज, आणि देन पुढे आपण विचार करूया इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ द इंटिग्रेशन. हा जो काही पॉईंट आहे याचा जर विचार जर केला तर जवळपास ह्या मी नाव घेतलेले चॅप्टरचे तुम्हाला 22 ते 23 क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे काय झालं, निम्मा पेपर ह्याच चॅप्टरमध्ये आणि हेच चॅप्टर तुम्हाला अवघड जातील. निम्मा पेपर कुठे आहे, या चॅप्टरमध्ये 22-23 क्वेश्चन जर आले तर जवळपास 46-48 मार्क तुम्हाला त्याच्यावरती, 42, 44, 48 मार्क तुम्हाला त्याच्यावरती, 44 मार्काचं जर क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जातील. आणि ते जर तुम्ही नाही क्लिअरली केले तर तुमचं बाकीचे चॅप्टरचा विचारच सोडून द्या. मग बाकीचे आहेत छोटे छोटे चॅप्टर आहे, सगळे किरकोळ चॅप्टर आहेत बाकीचे, हे तर महत्त्वाचे आहेत. म्हणून आपण काय करायचं, हे 4-5 एका 5-6 चॅप्टर आहेत ते क्लिअरली तुम्हाला स्टडी करायचे. ट्रिग्नोमेट्री चांगला केला, बरोबर, ट्रिग्नोमेट्री केला की लिमिट चांगला करायचं आहे. लिमिट झाल्याच्या नंतर पुढं तुम्हाला कंटिन्युटी चांगला करायचं आहे. कंटिन्युटी झाल्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह चांगलं करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह झाल्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज करायचं आहे. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन करायचं आहे, बरोबर आहे. त्यानंतर इंटिग्रेशन लक्षात घ्यायचं, वाटलं तर आधी इंटिग्रेशन करा, डिफरन्शियल इक्वेशन नंतर करा, इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशनमध्ये डेफिनेट आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन करा, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन करा. लक्षात घ्या. आणि असे चॅप्टर केले की जवळपास आपला 60% सिलेबस, 50-60% सिलेबस आपला संपल्यासारखा आहे. हे चॅप्टर केले आणि तुम्हाला 50, बरोबर आहे, 40 ते 50% मार्क या चॅप्टरवरती तुम्हाला मिळतात. मग कसं पाहिजे, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. कन्सेप्ट त्याच्या अंडरस्टँडिंग पाहिजे. कन्सेप्ट नाही लिहायचे तुम्हाला, फक्त प्रॅक्टिस, कन्सेप्ट अप्लाय करून प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. मग काय होईल इथं, चला करा सुरुवात. काय होईल,
पहिले सोडवूया आपण. लिहा dy/dx इज इक्वल टू साईनचा कॉस लॉग ऑफ एक्स, पुढं एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह असल्यामुळं लॉगचं काढायचे 1/x येईल त्याचं. बघा dy/dx ची व्हॅल्यू काय आली, कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड एक्स, कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड एक्स आली, लक्षात घ्या. कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड एक्स ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली, कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड एक्स. देन पुढे काय करायचं, कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड एक्स अशी व्हॅल्यू आपल्याकडे येते, हे आपल्याला लक्षात घेता येते. मग याच्यामधून एक बाब खूप महत्वाची आहे, एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात घेता येतोय. पहा, याचं झालं डिव्हिजन, बरोबर. डिव्हिजन झालं, कंपोजिट तर आहेच. मग इथं काय करायचं आहे, अगेन डेरिव्हेटिव्ह काढायचे. म्हणजे काय करू आपण, कोणता रूल यूज करू, कोइफिशिएंट रूल यूज करू. मग काढा पुन्हा d²y अपॉन dx² इज इक्वल टू, काय करतो आपण, जो काय याचा डिनॉमिनेटर आहे तसंच लिहिणार. पुन्हा कॉसचं किती येईल, मायनस साइन लॉग ऑफ एक्स, मायनस साइन लॉग ऑफ एक्स हे आन्सर मिळेल. आणि एक्स्ट्रा कोणाचं काढायचं, 1/x लॉगचं. पुन्हा पुढं मायनस काय होईल, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स ॲज इट इज, आणि एक्सचं काय येईल 1 आणि डिवायडेड बाय काय x². हा x काय होईल, कॅन्सल होईल. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, आपण काय करूया, मायनस कॉमन काढू. मायनस साइन ऑफ लॉग एक्स प्लस कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड x². अशा प्रकारचं तुम्हाला d²/dx² मिळून जाईल. लक्षामध्ये म्हणजे दोनदा सोडवायचं, काही वेगळं नाही. आपण एकदा सोडवायचं, तेच एक्झाम्पल असं मानायचं की हे आपलं नवीन एक्झाम्पल आहे, आणि पुन्हा एकदा सोडवायचं, येणार आपला आन्सर असेल. लक्षात घ्या, असं आपल्याला मिळवता येईल. चला आता एक्झाम्पल आपण घेऊया. तुमच्याकडे जे हे पुस्तक दिलेलं आहे याच्यातले तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे सगळ्यांनी. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता पहिलेच फंक्शन दिलं यांनी पॅरामेट्रिक. काय दिले, पॅरामेट्रिक फंक्शन दिले. एकदम सोपं आहे, पॅरामेट्रिक कन्सेप्ट आहे. आणि सांगितले काय, पॅरामेट्रिकचं तुम्हाला आयडिया आहेच आहे. आपण लास्ट टाइम पॅरामेट्रिक याच्या आधी तोच कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत, तोच स्टडी आपण केला. बघा पहिलं असं दिलं त्यांनी, x इज इक्वल टू ए कॉस थिटा, बघा प्लस साइन थिटा, आणि y इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट साइन थिटा मायनस, सॉरी थिटा इथं राहिला, थिटा इंटू साइन थिटा इथं, आणि साइन थिटा मायनस थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर. आणि काय सांगितलं, फाइंड d²y अपॉन dx² ॲट थिटा इज इक्वल टू π/4. म्हणजे कधी टाकायचं थिटा, ज्यावेळेस आपण d²y/dx² काढूया तिथून पुढे थिटाची व्हॅल्यू π/4 पुट करायची, तोपर्यंत नाही. नाही तर आधी पुट केलं तर काय होईल, सगळं कॉन्स्टंट होईल आणि ते 0 येऊन जाईल. तसं नाही करायचं. काय करायचं मग, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करत असताना आधी सोल्युशन काढायचे, नंतर थिटाची व्हॅल्यू पुट करायची. चला मग काय करणार तुम्ही, पॅरामेट्रिकनुसार तुम्ही पहिला काढणार dy/dθ, आणि दुसरं काय करणार तुम्ही dx/dθ. पुन्हा काय करणार, दोन्ही एकमेक डिवायला dx ने डिवाइड करणार आणि तुम्हाला मिळेल dy/dx. मग सुरुवात करा. बघा पहिले लिहा y, तर तुम्हाला मिळेल dy/dθ. तुम्ही असं लिहू शकताय, a ॲज इट इज राहणार आहे. ओके, हे तर काय होणार आहे, ॲज इट इज राहणार आहे तुमच्याकडे. पुढे काय करणार तुम्ही, पुढे काय करणार, हा पार्ट लक्षात घ्या, कॉस थिटा येईल तुमचं इथं, बरोबर.
पुढं काय होईल, थिटा तसाच राहील, कॉसचं काय होईल मायनस साईन होईल इथं. ओके, देन प्लस पुढं काय होईल, कॉस थिटा तसंच राहील, पुढे काय करता येईल आपल्याला इंटू 1 करता येईल, ब्रॅकेट क्लोज. सोडा व्यवस्थित. डीवाय बाय डी थिटा किती राहिला ते समजून घ्या. ए इन ब्रॅकेट किती राहिला डीवाय बाय डी थिटा ते तुम्ही अंडरस्टँड करा. बघा किती राहिला ते तुमच्या लक्षात येईल. ए इन ब्रॅकेट कॉस थिटा याने काय होईल प्लस थिटा इंटू साईन थिटा आणि पुन्हा मायनस कॉस थिटा काय होईल मायनस प्लस कॉस थिटा कॅन्सल. दमाने सोडा, एवढं काही नाही आहे. डीवाय बाय डी थिटा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट पुढं काय होईल एवढंच राहिलं ए इंटू थिटा इंटू साईन थिटा हे राहिलं एवढं. आता काय करा, अदर साईडला दुसऱ्या बाजूला डी एक्स अपॉन डी थिटा कॅल्क्युलेट करा. डबल लिहायची गरज नाही, एक्स एक्स तिथं आहे. काय होईल ए इन ब्रॅकेट पुढं काय मिळेल आपल्याला बघा, ए इन ब्रॅकेट कॉस थिटाचं मिळेल मायनस साईन थिटा पुन्हा इन प्लस इन ब्रॅकेट थिटा तसाच साईनचं येईल कॉस पुन्हा पुढं प्लस पुढं काय राहील साईन तसाच आणि थिटाचं येईल 1 ब्रॅकेट क्लोज. डी एक्स बाय डी थिटा तुम्हाला मिळेल ए इंटू बघा ए इंटू मायनस साईन थिटा प्लस थिटा इंटू कॉस थिटा. ओके, थिटा इंटू कॉस थिटा पुढं प्लस साईन थिटा मग काय होईल मायनस प्लस साईन थिटा कॅन्सल. डी एक्स बाय डी थिटा वी गेट ॲज ए इंटू थिटा इंटू कॉस थिटा. and now we have to find the dy by dx. आधी dy by dx काढा, नंतर d square by dx काढा. हे काय आहे मग आपण काय करूया dy by dx आधी काढून घेऊ नंतर पुढे सोडवूया. मग therefore dy by dx is equal to dy by d theta divided dx by d theta. मग करा डिव्हिजन a theta into sin theta divided a theta into cos theta. Theta theta cancel, a cancel. Now we get dy by dx as tan theta. आपल्याला काय मिळालंय तर tan theta मिळालंय. आता काय करायचंय याचं पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचे, बरोबर आहे की नाही. अगेन पुन्हा एकदा आपण याचं काय करणार आहोत डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. हे असंही आपल्याला अंडरस्टँड करता येतं. किंवा आपण काय करू शकतो जी व्हॅल्यू आपल्याकडे आहे तिचा आधी आपण पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. असंही आपल्याला सोडवता येऊ शकतं, लक्षात घ्या. ओके, झालं का. चला काय आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह जर काढलं तर याचं येईल डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. सांगा टॅन थिटाच काय येतं काय सेक्स स्क्वेअर थिटा पुढं डी थिटा अपॉन डी एक्स असं येईल ना. का तर ते फंक्शन कसं आहे आपण काढतोय वायचं एक्स मध्ये, थिटाचं आपण काढलं बरं ना एक्स मध्ये, तर पुढे एक्स्ट्रा काढावं लागेल ना डी थिटा अपॉन डी एक्स. मग आपण काय करायचं इथे सेक्स स्क्वेअर थिटा पुढे इंटू डी एक्स अपॉन डी थिटा उलटा लिहायचं म्हणजे काय होईल 1 अपॉन ए इंटू थिटा इंटू कॉस थिटा हे लिहावं लागेल. मग त्यात टाका व्हॅल्यूज आता थिटाची व्हॅल्यू टाकली सेक्स स्क्वेअर इंटू पाय बाय 4 इज इक्वल टू इंटू 1 अपॉन ए इंटू पाय बाय 4 इंटू 1 अपॉन कॉस पाय बाय 4. सेक्सची व्हॅल्यू पाय बाय 4ची किती असते रूट 2 असते. रूट 2 असते का नाही. सेक्सची व्हॅल्यू रूट 2 मल्टिप्लाय 1 अपॉन रूट 2 किती राहिलं बघा हे झाले 2 बरोबर. किती झाले 2 झाले म्हणजे हे डिवाइड आहेत, हे डिवाइडचं पुन्हा काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजे 2 इंटू 4 डिवायडेड ए पाय इंटू रूट 2 म्हणजे किती झालं बघा. 8चा जर विचार आपण केला किंवा 2चा जर आपण विचार केला
तर √2 इंटू 4 इंटू √2 डिवायडेड ए पाय √2. हे √2 कॅन्सल होईल एक कोणतं तरी. शेवटी राहील 4 इंटू √2 डिवायडेड ए इंटू पाय. एवढा आन्सर आपल्याला मिळून जाईल. आहे कसा आन्सर? बी ऑप्शन आहे पण त्याच्यात वेगळंच दिले काहीतरी एरर थोडासा. घ्या आता तुम्ही सोडवा. x इक्वल टू 80 स्क्वेअर आणि देन y इज इक्वल टू ट्वाइस 80. आता हे थोडं वेगळ्या मेथडने सांगतो तुम्हाला. झालं का? x इज इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इज इक्वल टू ट्वाइस 80. x is equal to 80 square, then y is equal to 280, then find d square y upon d square. पॅरामेट्रिकच आहे. चला सोडवा पटकन. तर इथं काय मिळेल बघा आपल्याला. इथं मिळेल dx अपॉन dt इज इक्वल टू ट्वाइस 80 आणि इथं आपल्याला dy बाय dt मिळेल किती 2a. मग पुढे जर विचार केला आपण याचं किती मिळेल आपल्याला dx अपॉन dt किती मिळेल आपल्याला बघा. आपण आधी dy बाय dt काढूया. सॉरी dy बाय dx काढूया. किती आला dy बाय dx? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy बाय dx? डायरेक्टली सांगा. 1 अपॉन t आला. किती आलं 1 अपॉन टी. मग याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढू. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. याचं किती येईल 1 अपॉन टीचं किती येतं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर येतं. लक्षात ठेवा कितीचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टीचं मायनस 1 अपॉन आणि लॉग टीचं किती येतं 1 अपॉन टी येतं. बरोबर की नाही. हे वेगळा फरक थोडंसं लक्षात घ्या. मग याप्रमाणे ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. लक्षात घ्या. पुढे आता काय करायचं आपल्याला. काय येईन पुढे सांगा मला. एक्स्ट्रा सोडवायचं म्हणजे बोला पटकन. इथं काय येईन dt अपॉन dx येणार. लक्षात घ्या. मग dt अपॉन dx आपण जो काढला होता dt अपॉन dx हाय. मग dt अपॉन dx म्हणलं काय होईल उलटा होईल. उलटा होईल. लक्षात घ्या. काय होईल तो उलटा होईल असं आपल्या लक्षात घेते. मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर इंटू डी टी अपॉन डी एक्स म्हणजे 1 अपॉन 280. काय होणार मग इथे मायनस 1 अपॉन 2a इंटू क्यूब. त्यात काय व्हॅल्यू पुट करायची सांगितली का. टी इज इक्वल टू 2 सांगितले. किती सांगितले टी इज इक्वल टू 2. मग टाका टी इज इक्वल टू 2. किती येईन 8 2 16 मायनस 1 अपॉन 16 येईल. मायनस 1 अपॉन 16 येईल. झालं. घ्या नेक्स्ट. इम्प्लिसिट टाईपचं फंक्शन आहे. 50 नंबर क्वेश्चन. इम्प्लिसिट टाईपचं फंक्शन आहे आणि सांगितलंय काय डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट करा. पहा कसं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy and plus by square is equal to 0. This is the equation of pair of lines passing through the origin. Implicit type आहे आणि याच्यामध्ये काढायचे आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. चला जनरली आपण डी वाय बाय डी एक्सचा काढलाच होता. आता फक्त डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर काढायचं आपल्याला. करा सुरुवात. तुम्ही डायरेक्ट सोडून डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर बाजूला काढू शकताय किंवा तुम्ही काय करू शकता लक्षात घ्या. तुम्ही त्याचं वेगळं डी वाय बाय डी एक्स काढून पुन्हा डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर काढू शकता. तसं तुम्हाला वाटेल ते. काय पहिलं 2ax पुढं
2h तसंच राहील, x इंटू डिवाय बाय डी एक्स आणि प्लस वाय. पुढे किती येईल? प्लस 2by इंटू डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. डायरेक्ट सोडवायचे, डायरेक्ट सोडवा. बघा याचं किती? डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट काय होतं प्लस सांगा, डिवाय बाय डी एक्स ए किती होतं? एक्स प्लस एच वाय डिवायडेड एच एक्स प्लस बी वाय. ही व्हॅल्यू होती लक्षात घ्या डिवाय बाय डी एक्सची. ही आपल्याला लक्षात घ्यायची. त्यांनी हे सोडवलं तर ते असंच मिळणार आहे. पण हे सोडवलं तर काय होणार आहे? कॅन्सल बी होऊ शकतं काय जर आपण याला क्वेश्चन रूल जर यूज केला, जर पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरा तसा, दुसरा डेरिव्हेटिव्ह पहिल्या तसा जर मांडला आपण, तर त्याच्यामध्ये पुन्हा आपण ह्या व्हॅल्यू पुट केल्या ते येतं. पण ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. याचे जर आपण फॅक्टर पाडले ना, काय त्याचे जर फॅक्टर आपण पाडले तर आपण फॅक्टर पाडल्याच्या नंतर आपलं काय करता येईल? बघा फॅक्टर असे पाडूया. ax स्क्वेअर hxy प्लस hxy आणि प्लस by स्क्वेअर दोन तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील. काय मिळेल बघा याच्यामध्ये? याच्यातून काय कॉमन काढता तुम्ही? एक्स कॉमन काढा. काय राहील? एक्स प्लस एच वाय. आणि याच्यातून काय कॉमन काढा? प्लसमध्ये वाय कॉमन काढा. काय राहील याच्यामध्ये? एच एक्स प्लस बी वाय शिल्लक राहील इज इक्वल टू 0 आहे. आपण काय करू? दोन्ही दोन बाजूला घेऊन जाऊ. आपल्याला काय पाहिजे? एक्स प्लस एच वाय. एक्स प्लस एच वाय हे इकडे राहील. ते पार्ट पलीकडे नेऊ आपण आणि काय करू? हा पार्ट पलीकडं. म्हणजे वाय अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस एक्स प्लस एच वाय. एक्स प्लस एच वाय आणि डिवायडेड काय होईल? एच एक्स प्लस बी वाय. म्हणजे याच्याऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो. म्हणजे आपल्याला मिळेल डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय मिळेल बघा? तर वाय अपॉन एक्स आपल्याला मिळून जाईल. काय मिळेल? वाय अपॉन एक्स. मग आपण याचं डेरिव्हेटिव्ह जर काढलं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर हे जर सोडवलं तर काय होईल? लक्ष द्या इकडे. वाय अपॉन एक्स काय मिळेल आपल्याला? एक्स तसंच राहील, वायचं येईल डिवाय बाय डी एक्स. पुढं वाय तसंच राहील, एक्सचं येईल 1 आणि डिवायडेड काय होईल? एक्सचा स्क्वेअर होईल. मग डिवाय बाय डी एक्स काय आहे? वाय अपॉन एक्स. मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर बरोबर ना? डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर हे आपल्या लक्षात येईल. मायनस येईलमध्ये हे असलं मग एक्स इंटू वाय अपॉन एक्स. एक्सला एक्स कॅन्सल मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. मग काय होईल शेवटी? वाय मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि आपल्याला मिळेल डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर अशी ॲडजस्टमेंट केल्यावरती आपलं आन्सर येतं. तसं बी आन्सर येतं पण ती लेंदी प्रोसेस आहे मगाची. तर पहा याप्रमाणे आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन असेल तरी आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. सगळे पॅरामेट्रिक टाईपच दिलेलं आहे. आता एक फंक्शन आहे बघा y इज इक्वल टू e टू द पॉवर 2x इंटू tan x. म्हणजे कसं आहे? हे कंपोजिट टाईप आहे आणि सांगितलं आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट. एकदम सोपं आहे. कंपोजिट टाईपचं फंक्शन आहे. 48 नंबर आहे. चला करा सुरुवात. काय करता येईल बघा? प्रोडक्ट रूल डिवाय बाय डी एक्स ई टू द पॉवर 2x तसाच टॅन एक्स काय असतं? सेक स्क्वेअर एक्स बरोबर. आणि सेकचं काय असतं? सेक इंटू टॅन एक्स. पुढं प्लस टॅन एक्स ॲज इट इज ई टू द पॉवर एक्सचं किती येतं? ई टू द पॉवर 2x इंटू
किती येईल 2x + 2. ओके, हे झालं पहिलं. मग d² y अपॉन dx². पुन्हा काय होणार इथं आपल्याला रूल यूज करावा लागेल बघा. पण इथं आहे सेक स्क्वेअर. सेक स्क्वेअरचं आपल्याला काढावं लागेल. बरोबर, सेक स्क्वेअरचं आपल्याला सोडावं लागेल. मग आपण काय करूया, e⁻ 2x ॲज इट इज ठेवा. सेक स्क्वेअरचं काय येईल 2 × sec x आणि पुढं काय येईल sec x × tan x. देन प्लस sec square x ॲज इट इज इंटू e⁻x × 2. हे झालं पहिल्या टर्मचं. 2 टर्म आहेत आपल्याकडे. देन पुढं प्लस काय होणार 2 तसंच राहील. e⁻ 2x तसंच ठेवू, टॅनचं लिहूया sec square x प्लस tan x तसंच ठेवूया. पुढे आपण काय होईल लक्षात घ्या, हे 2 आणि हे 2 म्हणजे 4 e⁻2x. मग बघा काय कॉमन निघते, काय होतंय या 3 टर्ममधून कॉमन निघते 2 × e⁻x 2 × e⁻x 2 × e⁻x 2 × e⁻x. देन पुढं sec square x हे बी आहे तिन्ही याच्यामध्ये. मग काय होईल किंवा 2 × e⁻2x इंटू sec square x. राहिलं काय काय लक्षात घ्या मध्ये, इथं राहिला tan x, दुसऱ्या टर्ममध्ये राहिला 1, पुढच्या टर्ममध्ये राहिला 1 आणि पुढे तसंच राहिलं tan x × 4 e⁻2x. याच्यातूनच कॉमन निघला. बरोबर आहे. मग काय आलं शेवटी 2 × e⁻2x इंटू sec square x. पुढे 2 + tan x पुढं प्लस tan x × 4 × e⁻2x. असं आन्सर आपल्याला काढता येईल. किंवा तुम्ही त्याच्यामधून सगळ्यातमधून जर कॉमन काढलं तर अजूनही तुम्हाला थोडंसं वेगळं लिहिता येईल. पुढचं एक्झाम्पल आहे if y is equal to e⁻tan inverse x, then find 1 + x² into d² y upon dx². याची व्हॅल्यू किती काढायची आपल्याला. लेट स्टार्ट. dy/dx तर काढून घ्या. एकदा dy/dx मिळाला की पुढचं आन्सर सोडायचं सोपं होतं. मग dy/dx इज इक्वल टू मिळेल आपल्याला e⁻tan inverse x ॲज इट इज. पण पुढं आपल्याला मिळेल tan इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² मिळेल. किती मिळेल 1/1 + x² आपल्याला मिळून जाईल. मग पुढे काय करता येईल आपल्याला, इज इक्वल टू 1 + x² इंटू dy/dx इज इक्वल टू e⁻tan inverse x. झालं का. मग आपण काय करूया, त्याला डिफरन्शिएट करूया. बघा कसं डिफरन्शिएट आपल्याला करता येईल. याला प्रॉडक्ट रूल यूज करू. याला वाटलंच तर y व्हॅल्यू मानू शकतोय आपण इज इक्वल टू y. मग काय येईल बघा, याचं जर सोल्युशन पुन्हा काढलं 1 + x² ॲज इट इज, याचं येईल d² y upon dx². पुन्हा प्लस dy/dx ॲज इट इज, याचं ब्रॅकेटमध्ये येईल 1 0 होईल आणि येईल 2x आणि पुढे येईल dy/dx. काय काढायचं सांगितलं आपल्याला, एवढं काढायचं सांगितलं. 1 + x² इंटू d² y upon dx² इज इक्वल टू, हे पलीकडे घेऊन गेलं तर काय होणार आहे, काय होईल 1 - 2x इंटू dy/dx एवढं मिळेल. पलीकडे गेलं मायनस होईल 2x आणि तिथून कॉमन काढला dy/dx. 1 - 2x dy/dx ऑप्शन नंबर ए. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे अनेक एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतात. भरपूर याची प्रॅक्टिस करायला पाहिजे.
प्रॅक्टिस जर नाही आपण याची भरपूर केली तर आपल्याला काय होणार नाही, याच्यामध्ये मार्क मिळणार नाहीत. आपल्याला मॅक्झिमम एक्झाम्पल आपल्याला सोल्युशन काढायचे याच्यामध्ये, बरोबर. वेगळ्या वेगळ्या मेथड आपल्याला शॉर्टकट याच्यामध्ये पटपट आपला आन्सर मिळाला पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे, आपलं बेसिक खूप चांगलं पाहिजे. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक इंटिग्रेशन आपण सुरुवात करूया.